पान भावकीमध्ये असेल कुणाशी असेल राजकारण झालं बाबा आता 2 महिने झाला राजकारणाला, 2रा महिना चालू झाला, ये बस चहा प्या बोलव, हे आपलं काम आहे. तुम्ही मोठे असाल तर सहन करायला शिका आणि लहान असाल तर माफ करायला शिका. तुमच्यापेक्षा मोठा असेल ना तेव, तुम्ही जाऊन बोला ना तेव नसेल बोलत तर. ह्या राजकारणानं हे आमदारकीचं राजकारण ऐकलं चांगलं, पण ग्रामपंचायत एवढी डेंजर रमाय बापू, एवढी डेंजर. सक्का भाऊ पक्का वैरी होतो, सक्का भाऊ. गावातल्या गावात चुलत भाऊ एकमेकांना बोलत नाही. राजकारण मध्ये कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही राजकारण अवश्य करा, केलंच पाहिजे. पण हार जीत ही 2 एवढं मोठं आता सिकंदर शेख प्रत्येकाला नाव माहिती असेल, हारला का नाही मागच्या वेळेस तो महाराष्ट्र केसरी, पण त्याने सोडलं का आपली जिद्द, झाला नाही वेळेस महाराष्ट्र केसरी. शिवराज राक्षे तो तर बाळूमामाचा भक्त आहे, तुम्ही युट्यूबला सर्च करा. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त संयम पाहिजे, आपली जिद्द पाहिजे, कुठल्याच गोष्टीला कमी पडत नाही. म्हणून राजकारण झाल्यानंतर बाबा कधी गावातलं एखादी कुठलीही गोष्ट असू द्या, एकमेकांनी मिळून मिसळून यावं आणि पूर्ण करावं. आज तुमच्या गावामध्ये तर बाळूमामाचं मंदिर होतंय. मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्याच जवळच्या भागामध्ये, माझं इथं सासवड देवडी, हे तुमचं देवडी गाव आहे, इथं तुमच्या मध्ये काळभैरवनाथ मंदिरामध्ये माझेच मित्र नवनाथ महाराज लिमन यांचं कीर्तन झालं होतं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी. माझे इथं जवळपासच्या भागामध्ये भरपूर कीर्तन असतात. कापरोळ असेल, नसरापूर असेल, माळेगाव असेल, पलीकड पुरंदरच्या पलीकडे गेल्यानंतर पार मोरगाव पर्यंत, बारामती, सुपा, महाराष्ट्रामधील जवळपासची अशी खेडी नाही तर मलाच माहिती नाही मी कुठे कुठे कीर्तन केलेत. पण माझं एक वाक्य मी बाळूमामावर तोंड करून नक्की सांगतो, तुम्ही मला कधीही विशाल शेठ तुमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून हाक मारा, मी फुलाची पाकळी देण्याचा नक्की प्रयत्न करीन. मी कीर्तनाच्या माध्यमातून जे काय कमवतो त्याच्यातून 100% माझा 2% हिस्सा मी बाळूमामासाठी आतापासूनच काढून ठेवायला चालू करेल. मी कीर्तनातून 15,000 कमवत असेल तर माझं 1,500 रुपये बाळूमामाच्या नावाने आधीच काढून ठेवत जाईल. आपण अजून या मंदिरामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. मायबाप, तुम्ही जर दिवसाला 500 रुपये कमवत असेल, एखादी माता माऊली लोकांच्या दारामध्ये रानामध्ये खुरपायला जाते, 300 रुपये रोजाने गार्डन मध्ये कामाला जाते, मावशी तू जास्त काहीच करू नको, त्या 300 रुपयातलं फक्त 3च रुपये काढून ठेव बाजूला. किती? 3 रुपये. तू मिसरी 5 रुपयाची लावती पण देवासाठी 3 रुपये ठेवीत नाही. आणि इकडं आपल्या गाड्याला तर 500 रुपये रोज असतो, तर 25 रुपयाला 2 विमल लागतात, 50 तिथं गेलं, गायच्या 10ची गेली, 60 गेलं. पण तो 500 रुपयातलं मी म्हणतो 5च रुपये काढून ठेव. किती? 5, रोजचं 5, 3 5 15, तू महिन्याला 150 रुपये आणून बाळूमामा पुढे ठेव. कोणी ठेवलं ते आतापर्यंत? कशाला ठेवायचं? आणि जर एखादा माणूस कुठली गोष्ट करत असेल, मी वारकरी संप्रदायाला फॉलो करणारा मुलगा आहे, स्वतः वेल ग्रॅज्युएट असून सुद्धा, तू काय म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य आणि घातलीय भय नरका जाणे. मायबाप, एखाद्याचं घर जळतंय ना, तुम्हाला त्याच्यामध्ये नाही पाणी टाकता येत, तुम्हाला नाही विजवता येत, अजिबात विजू नका. पण घरातून 1 लिटर राखेल आणून 1 लिटर डिझेल आणून त्याच्या घरावर टाकू नका. मला सांगायचं जमतंय का? एखाद्या गावातला व्यक्ती असाही म्हणू शकतो, काय हे देवाला लागलेला का, गावातील बाळूमामाचं मंदिर बांधायला लागली, कोण काय करायला लागली, ठीक आहे बुवा, अजिबात नाव ठेवायचं नाही त्याला. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे, त्याला आवडत नाही, आपण काय करायचंय. पण तू दुसऱ्याला सांगू नको, हे असं करू नको म्हण, तुला पटत नाही तू येऊ नको. त्याला नास्तिक म्हणायचं नाही, नास्तिक म्हणायचं नाही. ह्या फक्त गोष्टी फॉलो करा. अहो, तुमचं हे मंदिर तर काय घेऊन बसला, हे एवढं मोठं सभा मंडप होईल, ह्याच्यामध्ये तुमच्या पंक्तीच्या पंक्ती उठतील. चांगल्या गोष्टीला सहकार्य करत राहा. आपल्या जीवनामध्ये जगत असताना टाळ माळ गण बुका, आज तुम्ही एवढे जण आहेत, प्रत्येकाने गळ्यामध्ये माळ घातली पांडुरंगाची. तुम्ही बाळूमामाचा भंडारा लावता कपाळी, बाळूमामाच्या कपाळाला बघितलं काय?
कोण सांगते हात वर करून बाळूमाच्या कपाळाला काय आहे? काय रे बाळा, काय आहे? नाही माहिती. टायगर श्रॉफला किती बाळूमाच्या कपाळाला नीट पहा. गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गाळा. बाळूमा वारकरी संप्रदायाचे भक्त आहेत. बाळूमाच्या कपाळाला नीट बघा. उभा गंध आहे चंदनाचा आणि बुक्का आणि अष्टगंध लावलेले आहेत. आणि तुम्हाला त्रास होत असेल विशाल शेठ, तुम्ही काय माझे मित्र आहेत म्हणून काय माझे मेहुणे नाहीत तुम्हाला हे बोलायला, पण सांगतो चांगल्या गोष्टीला त्रास कधी होत असतो. बाळूमाला स्वतःच्या बहिणीने त्रास दिला. स्वतःची बहीण त्यांची सासू होती. अहो स्वतःच्या बायकोने ऐकलं नाही. बघितलं ना तुम्ही चित्रपट, सर्वांनी कहाणी माहिती आहे ना. सांगितलं होतं रिंगा नाकू ह्याच्या बाहेर जाऊ नको. किंवा साधं उदाहरणाने पटवून देतो. आपली आई त्या लेकराला सांगते, बाळा चुलीकडे जाऊ नको, मी एवढं शेण टाकून आले, काय गुरांचं शेण टाकून आले मी, चुलीकडे जाऊ नको, हिता बस. ती बाळ्या आधी बघता आई गेली का गुरांकडं आणि हळूच जाऊन चुलीकडे जाऊन बसतं. आणि त्याला एकदा चटका बसला की मग त्या करीत माघारी पळत. चटका बसल्याशिवाय बाळाला कळत नाही. तसं एखाद्या गोष्टीला जर तर माणूस काही गोष्ट करत असेल ना, त्याला तुम्ही नका सांगू, चटका देणार तेव्हा आहे. चटका देणार तेव्हा आहे. जीवन जगत असताना मायबाप असं जगा की 4 लोक आपल्या शेजारी येऊन बसली पाहिजे. आणि अजून मी पुढलं सांगतो, जेव देवाचं, भावाचं आणि गावाचं. त्याला जर घेऊन बाहेर उचल, इथं नाही साईडला. जेव देवाचं, भावाचं आणि गावाचं खातो ना, त्याला कधीच पचत नाही, कधीच पचत नाही. देवाचं, गावाचं आणि भावाचं कधी खायचं नाही माय बापू. ही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. खूप आनंद वाटला मला तुम्ही सर्वजण येताय. एवढ्या बहुसंख्येने छोट्याशा गावामध्ये तुम्ही बाळूमाच्या आरतीला येताय. असंच येत राहा, आरती करत राहा. देवामध्ये आपल्या धर्माची जागृती आज तुम्ही इथं आलाय. अजून 4-2 माणसांना सांगायचं, आमच्या इथं आरती असते, आमचं बाळूमाचं मंदिर आहे. बाळूमाच्या मंदिराला आम्ही अमावस्येला आरती करतो. सर्वजण येतील. आणि थोड्याच दिवसामध्ये, आज इथं तुम्हाला फक्त फोटो दिसतोय, 100% मोत्याचं काम सुद्धा आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असं मी इथं बाळूमाच्या समोर ग्वाही देतो. त्याचप्रमाणे आज मला इथं बोलवण्यासाठी माझे मित्र विशालजी चिवे यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि उभ्या गावातील लोकांनी मला श्रवणाचं सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या गावाला खूप दिवसापासून फॉलो करतो. तुम्हाला कदाचित माहित नसेल, मी तुमच्या गावामध्ये महिन्यातून 1-2 वेळा कायम असतो. तुमच्या शिवदत्त डीजे पुढे नाचायला पण मी होतो. काय काय मावशांना माहिती पण आहे, आता काय काय मित्रांना पण माहिती. तुम्ही इंस्टाग्रामला माझे व्हिडिओ पाहताल तर तुमच्या दिवडी गावाचे तब्बल माझ्या माहितीनुसार 10 ते 15 व्हिडिओ आहेत. जवळपास माझे 5-6 हजार फॉलोअर्स आहेत मला. पण तुमचं गाव वारकरी संप्रदायाला काळभैरवनाथाचं एवढं मोठं अधिष्ठान आहे. त्या देवाची सेवा करा, बाळूमाची सेवा करा. आपला देव, देश, धर्म, मुलांना चांगले संस्कार द्या, एवढंच मी नक्की ह्याच्या माध्यमातून सांगेल. आणि संस्कार देता देता त्याला शाळेचंही ज्ञान द्या, त्याला शाळाही शिकवा. आपली पोरं मोठी झाली पाहिजे, आपली पोरं काहीतरी कलाकार झाली पाहिजे. येत्या काळामध्ये इथं जवळपास एवढ्या भागामध्ये मी मुलांचं संस्कार शिबिर उन्हाळ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बहुतेक माझा प्लॅन नसरापूर या ठिकाणी चाललाय. एप्रिल महिन्यामध्ये सर्व मुलांना सुट्टी असतात. इयत्ता 3री पासून 10वी पर्यंतची मुला मुलींचं शिबिर मी घेणार आहे. 1 महिन्याचं शिबिर असतं.
तुम्ही म्हणता शेवट हे सांगायला लागला का? मायबाप हो तुमच्या पोरांचा 1 रुपयाही त्याची फी घेणार नाही. फक्त तुमच्या मुलांना की आपल्या मुलांना निदान कळावं तरी आमुषा, पौर्णिमा, चैत्र, वैशाख, आकाळ, ज्येष्ठ काय असतं काय नाही हे समजा गोष्टी माहिती असावं. आजकाल मुलांना मोबाईल नंबर सांगायला लागलं तरी ते म्हणतात मराठीत नाही इंग्लिशमध्ये सांगा. इतक्यापर्यंत आज आपली भाषा खालवली गेली आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी खुश खबर की बाळूमामाची पालखी तुमच्या गावामध्ये पुन्हा एकदा नव्याने थोड्याच दिवसामध्ये येईल. आणि ती पालखी आल्यानंतर पुन्हा मी स्वतः माझ्या आनंदीचे विद्यार्थी घेऊन खूप मोठं कीर्तन जंगी आपण करू. त्या कीर्तनाला तुम्ही सर्वजण साथ द्याल अशी मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या मायबापांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझं नाव राधेश्याम महाराज कर्जतकर. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. कारण मायबाप हो ही तोंड आहे, ह्या जीभ नावाची अशी एक पेन्सिल आहे की तिचा खोड रबर कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात भेटत नाही. तोंडातून गेलेला शब्द पुन्हा माघारी येत नाही. बोलण्याच्या जगातून कोणाचं मन दुखवलं असेल तर मी तुम्हाला कोपरापासून हात जोडतो, तुमच्या पुढे पदर पसरतो, तुमचं माझं पाप समजा हिथं बांधतो आणि जाताना हिथंच शेजारी शिवगंगा नदीमध्ये सोडून देतो. मी येडा नाही माझ्या बरोबर माझ्या गावाला न्यायला. त्यामुळे पुन्हा एकदा मला माफ करा, पुन्हा एकदा मला माफ करा, पुन्हा एकदा मला माफ करा. करताना माफ आणि नाहीच केलं माफ तर जगाड्याचा काय करायचंय ते करा. पण आता सर्वांनी आरतीसाठी पुढे यायचंय आणि आपल्या मोठ्या आवाजामध्ये आरती सर्वांची एकदा सर्वांनी गजर करा. नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय.